11th ॲडमिशन 2024-25 मधील राऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे त्यांनी काय करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांनी काय करायचं। राऊंड 2ची प्रोसेसमध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 भरावा लागणार का, अशा प्रकारचे भरपूर कमेंट्स येतात। या कमेंट्सवर आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी या क्लिअर होणार आहे। आणि तर ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ते विद्यार्थी डायरेक्टली कॉलेजला जाऊ शकतात। ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन करून घ्यायची। हा झाला ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी करू शकतात। आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्यांना घ्यायचं नाही आहे तर त्यांना पार्ट 1 आणि पार्ट 2 हे एडिट करू शकतात राऊंड 2साठी। तर ज्याही विद्यार्थ्यांना पार्ट 1 एडिट करायचं असेल ते करू शकतात आणि त्यांना परत तो फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे। आणि पार्ट 1 एडिट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट जर अपलोड करत असाल तर तुम्हाला तिथून व्हेरिफिकेशन म्हणजे कॉलेजमधून व्हेरिफिकेशनसुद्धा करावं लागणार आहे। आणि प्रश्न तिसरा, पार्ट 2 एडिट करायचा का, तर बघा पार्ट 2 मध्ये आपण कॉलेजेस ॲड करतो आणि राऊंड 2साठी कॉलेज ॲड करायला एक टाईम दिलेला आहे, तो म्हणजे 2 जुलैपासून तुम्ही राऊंड 2चा फॉर्म भरू शकता। राऊंड 2चा पार्ट 2 ज्यामध्ये आपण कॉलेजेस ॲड केलेले होते। जर तुम्हाला कॉलेजेस ॲड करायचे आहे, एडिट करायचे आहे, काही कॉलेजेस रिमूव्ह करायचे आहे, काही कॉलेज ॲड करायचे आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही हे 2 तारीख ते 5 तारीखच्या मदत करू शकता आणि पार्ट 1 आता एडिट करू शकता। जर कोणाची कास्ट ओपन केलेली आहे त्यांना कास्टमध्ये जर ॲडमिशन करायची असेल तर ते करू शकतात, परंतु त्यांना दोन्ही फॉर्म जर तुमचे लॉक असेल, फॉर्म लॉक असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक असेल तेच विद्यार्थी राऊंड 2 मध्ये इलिजिबल राहणार आहे, म्हणजे त्यांना कॉलेज अलॉट होणार आहे। कारण लास्ट व्हिडिओमध्ये आपण सांगण्यात आलं होतं की भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे, त्यांचे नाव मेरिट लिस्टमध्ये सुद्धा आलेले नाही आहे। म्हणून पार्ट 1 पार्ट 2 एडिट करू शकता। ज्यांना कॉलेज मिळाले आहे त्यांनी लवकरात लवकर कॉलेजला जायचं, ॲडमिशन घ्यायची जर ॲडमिशन घ्यायची असेल तर। आणि ज्यांना कॉलेजेस अलॉट झाले आहे परंतु त्यांना ते कॉलेज पाहिजे नाही आहे ते विद्यार्थी राऊंड 2चा फॉर्म भरू शकतात, म्हणजे पार्ट 2 फॉर्म भरू शकतात 2 तारखेला। आणि ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट प्रिफरन्स मिळालेला आहे म्हणजे 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल ते विद्यार्थी राऊंड 2साठी इलिजिबल राहणार नाही आहे। त्यांनी कॉलेजला जाऊन एकदा व्हिजिट करावी, संपूर्ण माहिती कॉलेजमधून घ्यावी आणि त्यानंतरच हा विचार करावा। जोपर्यंत तुम्हाला वेळ दिलेला आहे तुम्ही लवकरात लवकर याच्यावर विचार करा आणि त्यानंतर फायनल डिसिजन घ्या। अशा प्रकारची ही एक इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि यावरती जर तुम्हाला कोणती कमेंट्स असेल तर तुम्ही सांगू शकता, त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन दिल्या जाणार आहे। तर पार्ट 1 पार्ट 2 एडिट होतो, करू शकतात आणि फक्त लॉक असणं गरजेचं आहे। ज्या विद्यार्थ्याचे फॉर्म लॉक असेल तेच विद्यार्थी इलिजिबल असणार आहे। तर राऊंड 2चा पार्ट 2 म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म आपण 2 ते 5 जुलैमध्ये भरणार आहे। यानंतर जी पुढील अपडेट येईल ती आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पार्ट 2 मध्ये एडिट कसं करायचं, डिलीट कसे करायचे, संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।